पापलेट पण आहे तिथं, सुकवलेली छोटी छोटी पापलेट आहेत बघा इथं. नमस्ते, मी राजश्री तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर कसे आहेत तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. आणि आज मी परत पुन्हा एकदा आले एक चांगलासा सुंदर ब्लॉग घेऊन. आणि आज आम्ही चाललो आगरी कोळी महोत्सवमध्ये. नेरूळमध्ये आगरी कोळी महोत्सव भरला आहे आमच्या इथे. आणि आज आम्ही तिथे चाललो आहे फॅमिलीसोबत मज्जा करायला. तर बघू कसा होता आपला ब्लॉग. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा. किती जर जण सबस्क्राईब नाही करत तर तुमच्या सपोर्टची गरज आहे. तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईकसुद्धा करा आणि कमेंट करा खूप सारे. मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय देते. तर खूप भारी वाटतं तुमचं कमेंट बघून. तर नक्की कमेंट वगैरे करा. आणि मी तर ब्लॉग बनवते. आणि ही बघा कशी बसली माझ्यासमोर स्वीटी. स्वीटी, कसला दुःख झाले बेबी तुला? काय केलं कोणी काय माहिती, सकाळपासून अशी बसली. बाबा झोप बघ किती आले तिला. एवढी दमली तू? मम्मानी तर वाकट्या सुकवल्यात ना मम्मी. या इथं राहिल्यात का? कोणचे मुलं झाले माहिती? यो स्वीटीचे मुलं झाले पप्पा. कोण पण कावला आला ना का इथून धावत त्यांच्या अंगावरती ना. ती स्वीटीचे मुलं या राहिल्यात, एवढे दिवस झाले सुकवल्यात मम्मीने. तर नीट राहिल्यात तशा. तर आता आपण डायरेक्ट भेटूया आगरी कोळी महोत्सवला पोहोचल्यावरती. तिथं पोहोचल्यावरती मी तुम्हाला भेटते. तर आता आपण पोहोचलो आगरी कोळी महोत्सव जवळ. तर चला जाऊया आतमध्ये. इथं एंट्री आहे. आता इथून आपल्याला आत जायचं. तर चला सगळं जाऊया आतमध्ये. किती सारी गर्दी आहे बघू शकता. इथूनच एंट्रीवरती किती सारी गर्दी आहे. तर आता आत जाऊया आपण. यहाँ पर आइए और कोई भी वस्तु केवल और केवल आता आम्ही चाललो होतो आतमध्ये तिथं. आणि आम्हाला भेटले मामी आणि तिथे भेटले. हाय करा फिरायला. सो आधी आपण जाऊन एकविराचं दर्शन घेऊया. इथं खूप सुंदर असं डेकोरेशन केलं जातं दरवर्षी. तर आता पहिले आपण ते बघूया, नंतर आपण त्या सेक्शनला जाऊया. आज ना सॅटर्डे आहे म्हणून इथं खूप सारी गर्दी आहे. नाही तर गर्दी असते पण आज जरा जास्तच आहे. सॅटर्डे संडेला जास्तच गर्दी असते इथे. असं सुंदर सुंदर डेकोरेशन केलं जातो. आणि यावर्षी पण सजवलं एकविराचं मंदिर बनवलं. मूर्ती बघा तुम्ही किती भारी वाटतंय. दरवर्षीचं असतं आणि यावर्षी पण किती सुंदर असं बनवलं आहे. आणि इकडे एकविरे मातेची मूर्ती बसवलेली आहे. किती सुंदर असं दिसतंय, किती भारी डेकोरेशन दिसतंय. इथे तुम्हाला ना खायला सुद्धा खूप काय काय भेटेल. आणि इथं खूप साऱ्या व्हरायटी असतात. खूप काय काय न्यू असतं खायला तुम्हाला. इथे आल्यावर तुम्ही काही ना काही न्यू ट्राय सुद्धा करू शकता. आणि खूप गर्दी असते इथे. इकडे तुम्ही सुरमे वगैरे बघू शकता. किती असं रेडी वगैरे करून ठेवलं आहे. चिकन मटन सुक्का कोलमी वगैरे सर्व आहे. इकडे कोलबी चिकन विकन सगळं आहे. आणि इथे चिंबुरी ठेवली आहे. आणि सगळं रेडी जेवण आहे. आता आम्ही तिकडे ना मच्छी दाखवायला जातो. इथे सुकी मच्छी पण भेटते ना, म्हणून ते दाखवतो तुम्हाला कशी काय असते. तर पहिले जाऊन बघूया आपण तिथे कशी सुकी मच्छी आहे. आवाज येतोय का ते पण नाही माहिती. आम्ही आता ब्लॉग स्टार्ट केलाय मी. आणि इथं स्टेज परफॉर्मन्स चालू झाले म्हणून आवाज येतोय का नाही ते पण नाही माहिती मला. पण मी बोलतेय जोरात जेवढा येते तेवढा येतोय आवाज. इथं सुकी मच्छी बघू शकता तुम्ही. किती सारी सुकी मच्छी आहे. सगळं स्वतः सुकवत असतील. खूप सारे टाईपचे आणि व्हरायटीची सुकी मच्छी तुम्हाला इथे भेटेल. काय आहे? सुरमई आहे सुकवलेली. मम्मीने पकडले बघा. 1000 रुपये किलो. किती मोठी आहे बघा. कापरून त्याला सुकवले ना. इथे वाकट्या कोलिम ना गर्दी 500-500चा. यो बघ कोलिम बोंबील काय टेंगली कर्दी कोलिमा आहे. पापलेट पण आहे तिथं. सुकवलेली छोटी छोटी पापलेट आहेत बघा इथं. या लाईनीत पूर्ण तुम्हाला सुकी मच्छीचं स्टॉल भेटेल इथं माग. तर आता आम्ही पहिले चाललो पाल्यात बसायला आणि नंतर आम्ही खायला येऊ ना. कारण की खाल्यावरती प्रश्न उलट्या होतील. म्हणून आम्ही आता चाललो पाल्यात बसायला आणि नंतर आम्ही येऊ इथं खायला. प्रश्नाची एक्साइटमेंट वाढत चालले ना. मला भीती वाढत चालले. त्याच्यात बसायचा प्रश्न. प्रश्न छोटा बसायचा ना. आलाच या इकडे काय ते दाखवते या. तुझ्यासाठी परफेक्ट पालना भेटले मला. ऑडी कुठं ऑडी दिसली तुला? बाबा इथं
गर्दी बघा. एवढं थांबायचं याच्यासाठी आपण. लाईन लावा लागतो. तुला बसवायची याच्यात. तुला बसवायची याच्यात. कसं मोठा आहे. मम्मी आताच घाबरली. बसू पप्पा तिकीट काढायला गेले. आता भीती वाटते. मला जाम भीती वाटते. मला एवढी भीती वाटते ना. मला पण वाटते मी डोळे बंद करून बसते. पण मी बसते. माझ्या मोबाईलमध्ये आता आम्ही बसलोय. मी चाललो. पहिलेच घाबरली मम्मी. पास केला आणि आता आम्ही आकाश पाल्यावर उतरलो आणि कसं वाटते? कसं वाटतंय उतरलं पण जीव मला पण भीती वाटत होती. आम्ही आता उतरलो ना. एवढी भीती वाटत होती. त्याच्यापेक्षा याच्यात जास्त आम्हाला भीती वाटली. आता स्टेज शो चालू झालेला आहे. सिंगर आले. त्यांचं गर्दी जमा होईल सगळी इकडे. आता आम्ही इथं आतमध्ये आलो ना. एवढी गर्दी झाली ना इथं. लय गर्दी झाली. त्यामुळे तुम्हाला दाखवते मी. लय गर्दी झाली. लय गर्दी झाली. आम्हाला भूक लागले म्हणून आम्ही खायला घेतलं राईस. करायचं पहिलं खायचं चालू आता आम्ही सगळे खाऊन घेतो. भूक लागले. खाण्यानंतर तुम्हाला राईस मी इथं फायबार ट्राय करते. डिश घेतली सिद्दीकीचा खायला. पुढे हो. कसं वाटतंय? भारी लागत होता पण तो. मस्त लागत होता. आता आम्ही बाहेर चाललोय. बाहेर जाऊन पण काहीतरी खाऊ. इथं आपल्याला आत्या भेटली. आत्या आहे का सगळ्याला? आता आम्ही सगळं खाऊन आलोय ना. आता आम्ही इथं कुल्फी खायला आलोय ना. कुल्फी घेतो. आमची सगळ्यांची फेवरेट आहे. आम्ही दरवेळी घेतो आणि आता पण घेतोय. लगेच तू धुवा धुवा हुआ है. आता आम्ही स्मोक बिस्किट वगैरे सगळं खाल्लाय आणि आता आम्ही घरी चाललोय. आणि उद्या मच्छीचा वार आहे म्हणून पप्पाला मच्छीला जायला लागेल. म्हणून आता आम्ही घरी चाललोय. तर चला आता आम्ही जातोय घरी. डायरेक्ट आता घरी गेल्यावरती भेटूया. सो गाईज आता आम्ही पोहोचलोय घरी आणि खूप दमलोय. खूप काय काय खाल्ला विला. एन्जॉय केला खूप. आणि आता आम्ही घरी आलोय आणि आता मी हा व्लॉग इथेच एंड करते. जर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खूप सारे असे चांगले चांगले कमेंट पण करायला विसरू नका. टिल देन टेक केअर अँड बाय बाय. Yeah.